हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीज किचनमध्ये. आणि भारतीज किचनचा हा एकदम पहिलाच एपिसोड आहे. त्यासाठी आपण झणझणीत ठेचा करणार आहोत आज. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण. तर लागणारं साहित्य आहे खोबरं, चिंच, भाजलेलं तीळ आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे. आणि ते मी मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या एकदम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. हे पहा, एकदम मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे. आणि ह्याच मिरच्या मी थोड्याशा कढईमध्ये आता मी भाजून घेणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आता मस्तपैकी याला भाजून घेणार आहोत. त्या मिरच्यांना आपण एकदम लो फ्लेमवर एकदम भाजून घ्यायचं आहे. आता मी छानपैकी भाजून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. हा जो आपला ठेचा आहे, आपण हा जो ठेचा आहे तो एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी मी इथे खलबत्ता घेतलेला आहे. तर मी खलबत्ता म्हणलं होतं, खलबत्ता आपल्याला इथे आलेला आहे. आणि हे जो मिरच्या आहेत ते आपण ह्याच्यामध्ये काढलेल्या आहे. मिरच्या जे आहेत ते एकदम थंड होसर आपण ठेवायचं आहे. जर ह्या पद्धतीने आपला ठेचा झाला एकदम थंड करून, तर आपण प्रवासासाठी 2-3 दिवस जात असाल तर हे न्यायला काहीच हरकत नाही आहे किंवा तुम्ही घरातच आहात आणि फ्रीजमध्ये तुम्ही 8 दिवस ह्याला स्टोअर करून ठेवू शकता. चला आपण आता हे कुटायला सुरुवात करू. एकदम थंड होऊ दे, मग आपण कुटून घेऊयात. ह्याच्यामध्ये लसूण घालायचं, मीठ चवीपुरतं घाला, तुम्हाला कसं पाहिजे तसं घाला. तीळ घालून घ्यायचं, चिंच, खोबरं, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. मी ते ओलं खोबरं नाही तर सुकं खोबरं घेतलेलं आहे. आपल्याला एकदम छानपैकी कुटून घ्यायचं आहे.
अर्धी चटणी तरी आपली भाजून म्हणजे कुटून झालेली आहे. आपण याच्यामध्ये आता शेंगाचं कूट घालूयात. आणि थोडंसं कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर मी अजून ठेवलेली आहे. पहिल्यांदा मस्तपैकी मिक्स करून घ्या, मग कुटायला घ्या. तर आपलं आता हे कुटून जे ते झालेलं आहे. आता आपण वाटीमध्ये सर्व करूयात. सर्व करायला मी इथे काचेची वाटी घेतलेली आहे. तुम्ही स्टीलच्या वाटीमध्येही सर्व करू शकता. तर आपली चटणी जी आहे ती रेडी आहे. मी जी कोथिंबीर ठेवली होती ती फक्त सर्व करायला वरनं टाकायला घेतली होती. तर एकदम मस्तपैकी आपली चटणी रेडी आहे. पण आपण ही एकच चटणी बनवणार नाही आहे, तर आपण दुसरी चटणी बनवणार आहोत. चला तर त्या चटणीकडे वळूयात. तर मी दुसरी चटणी म्हणली होती. चला आपण हे साहित्य बघूयात. जिरं, तिखट, मीठ, हळद, एक कांदा, टोमॅटो, शेंगाचं कूट आणि कोथिंबीर. हे टोमॅटो आणि कांदा मी एकदम बारीक कापून घेते. तर मी कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपण कुटायला घेऊयात. ही सुद्धा चटणी आपण एकदम पारंपरिक पद्धतीने करणार आहोत, तेही खलबत्त्यात. चला. आपण जिरे घेऊयात. जिऱ्याला थोडं आपण कुटून घेऊयात. टोमॅटो, तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या मर्जीने घाला, म्हणजे चवीपुरतं तुम्हाला. कारण कसं आहे, कोण कमी तिखट खातं आणि कोण जास्त तिखट खातं. चवीपुरतं मीठ, हळद, मी एक टोमॅटोची चटणी करते म्हटल्यावर अर्धा चमचा मी हळद घातलेला आहे. कारण हळद तर आपण चवीपुरतं टाकू शकत नाही ना, मग अर्धा चमचा. तुम्ही आहे ना, थोडंसं तुम्हाला गोड हवा असेल ना, तर तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता, काही हरकत नाही आहे. आता याच्यामध्ये शेंगाचा कूट घालायचा आहे. शेंगाचं कूटही तुमच्या प्रमाणे घाला म्हणजे. आणि आता आपण कांदा घातलेला आहे. आता कांदा घातल्यावर जास्त कुटायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये, कारण थोडंसं कांदा होबडधोबड आपल्याला हवं आहे. ओके. हे मी मिक्स करून घेते. एकदम मस्त मिक्स केलेलं आहे. आणि आता कुटून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. ही आपली चटणी जी आहे ती एकदम रेडी आहे. आणि आपण आता सर्व करून घेऊयात. ही चटणी तर फार लवकर होते आणि ती थोडीशी ठेचायला थोडासा वेळ लागतो, पण ही जी चटणी आहे ती एकदम पटकन होऊन जाते.
आपण याला काचेच्या बाउलमध्ये सर्व करूयात. तर आपले दोन्ही चटण्या तयार आहेत. ही आहे कांद्या टोमॅटोची चटणी आणि हे आहे झणझणीत ठेचा. तर दोन्ही चटण्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यावर आहे ना बाजूला एक घंटी असेल, त्या घंटीला प्लीज दाबायला विसरू नका. ओके. तर आपली चटणी जी ती रेडी आहे. आता फक्त ह्याला खायचं राहिलेलं आहे. तर मी खाऊन घेते. ओके, बाय बाय.